वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. तर आपण स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं, जिचे कोरिओग्राफर्स आहेत आशिष दादा आणि अजिंक्य दादा. तर स्वागत करूयात साक्षी तिसगावकरचं. खिडक्या नौशेदार कोण्या वाटेन बागेली किनार. आठशे खिडक्या नौशेदार कोण्या वाटेन बागेली किनार. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा. Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा. ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा. Party people, throw your hands in the air. Wave 'em like you just don't care. Yo, DJ, bring the beat. One more time. Party people. That's a swinging beat, boy. कटकट नको, मचमच नको, गडबड नको, निचेरी बडबड नको. कटकट नको, मचमच नको, है जो हिम्मत तो कर ले मुझे बाइको. करके बाइको तू ले जा मुझे घर को. फिर मैं बाइली तेरी तू मेरा बाबा. फिर तू बोले सो होगा रे साहिबा. फिर जो बोले सो होगा रे साहिबा. ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा. मुझे प्यार नहीं तुझसे बा. मुझे दिल मिलना को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है बा. मुझे दिल मिलना को तेरा देवा. ऐका दाजेबा, 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 ऐका सचिन काका, तुम्हाला माहिती आहे का साक्षी इतकी मस्त का नाचते? का कारण ती एक औषध घेते. ते औषध घेतल्यावर ती एकदम मस्त नाचते. त्या औषधाबद्दल तिचे बाबा आपल्याला सांगणार आहेत. ही औषधाची गंमत म्हणजे असं झालं होतं की नेहमीप्रमाणे जसं कॉम्पिटिशन नसते तर ते वातावरण असतं घरामध्ये की अरे उद्या कॉम्पिटिशन आहे, ही तयारी ती तयारी सगळी, आणि साक्षी अराउंड असते, ती ऐकत असते. तर तेव्हा असं झालं की तिची तब्येत थोडीशी नंब होती असं जाणवलं तिच्या आईला. तर ती म्हणाली अरे तिची तब्येत उद्या म्हणजे थोडी हे वाटते, काय करावं. म्हटलं अरे तिला मेडिसिन वगैरे दे. तर मेडिसिन दिलं. तिने विचारलं पप्पा मी नक्की होईल का, मला उद्या कॉम्पिटिशन चांगली करता येईल का. तर मी म्हटलं अरे हो सच्चा, तू मेडिसिन घेतल्यानंतर उद्या एकदम मस्त होशील, काही प्रॉब्लेम नाही. तर ती आतमध्ये गेली, म्हणजे जिथं आम्ही मेडिसिन ठेवतो मेडिसिन बॉक्समध्ये, आणि थोड्यानी बाहेर आले. म्हणजे पप्पा मी आता एकदम ठणठणीत झाले आणि मी परफॉर्मन्स उद्या बेस्ट येणार बघ. म्हटलं काय केलंस तू. ती काय ती बॉटल संपली, आता मी ते टाकते. अरे तू बॉटल अख्खी संपवलीस का. मी म्हटलं अगं तुझं लक्ष आहे का ती काय करते. तर ती म्हणली अरे काय नाही, डोंट वरी. ती बॉटल जास्त मेडिसिन नव्हतं, पण तिला असं वाटलं की सगळं मेडिसिन पिल्यामुळे मी लवकर बरी होईन. साक्षी तुम्ही घाबरून टाकलात मला. म्हणजे उपद्रवी आहात तुम्ही खूप. हा पूर्ण बाटली अशी ती औषधाची गमकन पिऊन टाकायची का. असं करायचं नाही बरं का. आई वडिलांना सांगायचं. तुम्ही पण लक्षात ठेवा
सगळे लहान बाळ जे बघतायत ना, अशी अशी औषधं नाही घ्यायची. आई वडिलांना सांगायचं द्यायला आपल्याला, आणि तेव्हाच ती घ्यायची, स्वतःहून नाही घ्यायची. ओके. सचिन काका, तुम्हाला कसं वाटलं साक्षीचा परफॉर्मन्स? खूप सुंदर परफॉर्मन्स दिलात तुम्ही. खूप छान कोरिओग्राफी तुमची. तुमच्या या कोरिओग्राफी मध्ये सुद्धा आउट ऑफ द बॉक्स काही नव्हतं, एवढं मात्र नक्की. पण तसं असलं तरी सुद्धा ही कोरिओग्राफी डान्स ओरिएंटेड होती, त्यामुळे ती एंटरटेनिंग वाटली. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, मला जी आढळली, की एनर्जी लेवल सुरुवातीला थोडी कमी लागली. पण कचकच नको, मचमच नको पासनं करेक्ट लागली. असंच बाळा पहिल्यापासनं ठेवा. हा, परफॉर्म करताना आता आपल्या कॉम्पिटेटिव्ह लेवलला आपण आलेलो आहोत. हा, त्यामुळे आता कॉम्पिटिशन अजून जास्त वाढत गेली पाहिजे, आणि ती प्रेक्षकांकडनं किंवा आमच्या सगळ्या लोकांकडनं तुमच्यावर येण्यापेक्षा तुमच्या स्वतःकडनं जर ती कॉम्पिटिशन आमच्यापर्यंत आली ना, तर आम्हाला जास्त आनंद होईल बाळा. तेव्हा ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.